मोरबाई माऊलीवरून आपली मोरबाई आई आहे तिच्यावरून मुरुड तालुक्यामध्ये आज मोरबाई मंदिर म्हणजे तिन्ही साईडून समुद्राचा वेढा आणि डोंगराच्या तीरावरती देवी बसलेली आहे बघा. रम्याचं हे पाहिलं ठिकाण आहे, रम्याचं हे पाहिलं ठिकाण आहे, रम्याचं हे पाहिलं ठिकाण आहे, रम्याचं हे पाहिलं ठिकाण आहे. देवी राहिली इथे येऊन, देवी राहिली इथे येऊन, देवी राहिली इथे येऊन, देवी राहिली इथे येऊन. या मोरेगावाचं पुण्य देवीने दर्शन दिलं, या मोरेगावाचं पुण्य देवीने दर्शन दिलं, या मोरेगावाचं पुण्य देवीने दर्शन दिलं, या मोरेगावाचं पुण्य देवीने दर्शन दिलं. काही दिसेना टंका वाजेना गेला भारतीने भक्त जनाचा. Para
जेव्हा कोणतं तरी चांगलं काम घडतं तेव्हा इतिहास घडतो. आज जे आपण भव्य दिव्याचं मंदिर बघितलं जे गावकऱ्यांचं बांधलेलं आहे तिथे पहिला राजरीचा झाड होता, बरोबर ना? तिथे पहिला राजरीचा झाड होता आणि त्याच्या खाली देवी प्रकट झालेली आहे. खोदकामामध्ये तिथे शिवमुद्रा आणि पोर्तुगीज काळाच्या घंटा देखील सापडल्या होत्या. आणि खरंच शिवकालीन मुद्रा शिवाजी महाराज आलं म्हणजे महाराष्ट्र आलं. बघा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, या गावाला आहे इतिहास, या गावाला आहे इतिहास, या गावाला आहे इतिहास, या गावाला आहे इतिहास. विभूती आले जन्मास, बोल विभूती आले जन्मास, बोल विभूती आले जन्मास, बोल विभूती आले जन्मास. घोसाळकर बुवा काय घडवलं होते गोरखपुरकर बुवा, किती सुंदर. म्हणजे जो भजन बंद पडायला आलेला तो त्याने एवढा उभारला की आज मुरुड तालुक्यामध्ये उद्रेचं खरंच नाव आहे. आणि या गावाची ख्याती सांगायची झाली तर आम्ही लहानपणी ऐकायचो की या गावामध्ये बंगले म्हणजे खरंच आज बघतोय एखादं घर बांधायचं झालं तर सगळी जण त्यांना मदत करून प्रत्येक घराघरामध्ये जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आहेत आज जीवनधन मसला आहे ते बघाल तर जास्त मोरेगावातच पब्लिक आहे.
योजनांचा कला क्रीडा संस्कृतीचा समूहावर साऱ्या योजनांचा कला क्रीडा संस्कृतीचा Bye.